बघा सुपरपोजिशन ऑफ वेव्स. लेक्चर नंबर 11 आहे का रे? हा बघा बघा सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये मागच्या लेक्चरला आपण शिकलो होतो पाईप क्लोज ॲट वन एंड अँड पाईप ओपन ॲट बोथ एंड. आता लक्ष द्या इकडे, थोडं डिटेल मध्ये घ्यायचं आहे, इकडे लक्ष द्या. मी तुम्हाला सांगितलं होतं, तुम्ही ते मॅन्युअल आणले प्रॅक्टिकलचे, सांगतो मी काय करायचं, लक्ष द्या. ओके 2 मिनिटं थांबा, जेव्हा थांबा लक्ष द्या इकडे. जेव्हा पाईप क्लोज ॲट वन एंड असतं बघा आणि पाईप ओपन ॲट बोथ एंड, तेव्हा काय करायचं इकडे बघा. हा प्रत्येकाची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, प्रत्येकाच्या आपण 3 डायग्राम काढल्या. तर पहिली डायग्राम बघा काय केले. पहिली डायग्राम म्हणजे असतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी विच इज द लार्जेस्ट फ्रिक्वेन्सी की स्मॉलेस्ट. मग आपण ट्युनिंग फोर्क घेतो, हॅमर करतो. मी तुम्हाला सांगितलं होतं ओपन एंडला नेहमी काय तयार होत असतात, अँटीनोड्स. आणि इथे नोड असतं, लक्ष द्या. ही लेंथ ऑफ पाईप असते, आवाज नको रे. अँटीनोड आणि नोड मधलं डिस्टन्स λ/4 असतं, बरोबर आहे. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आली असते N1 इज इक्वल टू V अपॉन काय आलाय सांगा 4L. आवाज नको आहे. दुसऱ्या केस मध्ये काय आहे सांगा. ट्युनिंग फोर्क हॅमर करतो पाईप ओपन एंड मध्ये. ओपन एंडला काय तयार होत असतात, अँटीनोड्स. प्रत्येकाची पहिली फिगर बघा, करेक्ट आहे. लेंथ ऑफ पाईप इथं असतं अँटीनोड. हा हा λ/4 इथे किती असतं 2 λ/4 म्हणजे λ/2. हो म्हणा. येस. याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/4L आणि याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असतं बाळांनो V/2L. आवाज नको आहे. अरे ओके नाही. येस शिकलो आपण. आता मला हे सांगा, तुम्हाला पेज नंबर 15 काढा. एक छोटासा 2 मार्कचा क्वेश्चन आहे, करा लवकर फास्ट. तो किती नंबरचा पेज आहे का? नाही याच्या आधी घे. हा तो बोल. हा बोल वाच तो 13 का? देशमुख क्लासेसच्या नोट्स मध्ये 13 नंबर पेज मध्ये वाचावर काय दिलाय हे वाच. क्वेश्चन वाच, प्रेरणा वाच क्वेश्चन. वरचा 2 मार्कचा छोटासा. हा आता लक्षात ठेवा, व्हेरी गुड. ओके टू शो fundamental frequency of open pipe is equals to twice the fundamental frequency of a pipe closed at one end. एनो म्हणजे असतं फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. लक्ष द्या रे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाइप इज ट्वाइस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ पाईप क्लोज ॲट वन एंड. हे तुम्हाला शो करायचं आहे. चालेल, एकदम आहे सिंपल. काय करायचं तुम्हाला माहिती आहे बाळांनो. 2 मिनिटं थांबा. आता मला हे सांगा एनो काय असतं, सांगा एनो काय असतं. एनो इक्वल्स टू किती असतं बाळांनो V/2L. सगळ्यांना माहिती आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V/2L. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. किंवा चला सगळ्यात पहिले एनसी लिहू आपण. थांबा. हा एनसी काय असतं, एनसी असतं V/4L. बघा 2 स्टेप मध्ये आन्सर येतं. एनसी इज इक्वल्स टू असतं V/4L. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काल शिकलोय आपण. आता आपल्याला करायचं आहे एनओ म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ ओपन पाईप V/ किती असतं 2L. आवाज नको आहे. V/ किती असतं 2L. करेक्ट आहे. ओके त्या एनओला मी असं करू शकतो, हा जो V/2L आहे त्या 2L ला मी इथं करतो 4L. बघा एनओ इक्वल्स टू V/2L असतं, पण मी V/4L करतो आणि इथं 2 नी मल्टिप्लाय करायचं. सो एनओ इज इक्वल्स टू 2 इथं असतं V/ किती असतं 4L. आणि मग एनओ इज इक्वल्स टू 2 सांगा V/4L म्हणजे किती असतं सांगा. एन की एनसी. एनसी इथं लिहायचं फ्रॉम 1. काय लिहायचं सांगा, फ्रॉम की फ्रॉम 1. फ्रॉम 1. सो एनओ इज इक्वल्स टू किती असतं एनसी की ट्वाइस एनसी. ट्वाइस एनसी. खतम. समजलाय. काहीच केलं नाही आपल्याला, हे शो करायचं आहे. एनसीचा फॉर्म्युला माहित पाहिजे. ओके एनसीचा फॉर्म्युला. ओके पाईप क्लोज ॲट वन एंड.
फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हा पाईप ओपन ॲट बोथ एंड. व्ही अपॉन मग एनओचा भरला व्ही अपॉन टॉय सेल. इथं 2 चा 4 केला, इथं 2 केलं. 2 1 जा 2 2 जा एनसी खतम. चला घ्या बरं लिहून लवकर 2 मिनिटं लवकर त्या स्पेस मध्ये इथून लिहून घ्या लवकर फास्ट. झालाय. नेक्स्ट लवकर. झालंय. आता इकडे बघा, त्या खालचा क्वेश्चन बघा काय दिलाय. वाच बरं, वाच रे सुजित वाच. ओपन हा अँड ऑर्गन पाईप. हा आता लक्षात ठेवा. हा बाळांनो, ओपन पाईप साठी त्यांनी फ्रिक्वेन्सी कुठली घेतली आहे सांगा. ओपन पाईप साठी फ्रिक्वेन्सी स्मॉल एन घेतली. आता त्या क्वेश्चन मध्ये जी डिनोट केली आहे तीच घ्यायची. सांगा ओपन पाईप साठी फ्रिक्वेन्सी का घेतली स्मॉल एन. अरे ओके नाही. येस ओके. मग सांगा बरं, हे काल शिकवलंय मी. ओपन पाईपची फ्रिक्वेन्सी किती असते. एन इज इक्वल्स टू असतं P+1. तसं तर मला माहित आहे एनओ घेतो ना आपण. एनओ इज इक्वल्स टू P+1 इंटू किती असतं V अपॉन ट्वाइस एल. काल शिकून दिलाय मी तुम्हाला. ओपन पाईपची फ्रिक्वेन्सी असतं P+1 इंटू V अपॉन ट्वाइस एल इज अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कोएफिशिएंट मध्ये कोण असतो हार्मोनिक्स. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का. ओके P+1 कोण आहे सांगा. हार्मोनिक्स आहे. काल लिहून दिलं होतं मी तुम्हाला. काल फोटो आले आहेत त्याचे. आणि त्यातला पी मध्ये कोण असतो रे. ओव्हरटोन असतो. लेट्स कन्सिडर इक्वेशन नंबर 1. झालं वाचणारे बघा. वन एंड ऑफ द पाईप इज क्लोज. म्हणजे त्या पाईपचं एक एंड क्लोज केलं म्हणजे पाईप क्लोज ॲट वन एंड झाला. हा कॅपिटल एन नको म्हणू, कॅपिटल एन म्हण. थांब आता शांत बस. ओके बघा बघा नो एनसी म्हणजे पाईप क्लोज ॲट वन एंड. पाईप क्लोज ॲट वन एंड असेल तर मी कालच फॉर्म्युला लिहून दिला होता. किती असतं टॉइस क्यू +1 इंटू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी V अपॉन किती असतं सांगा 4L. अरे ओके नाही. टॉइस क्यू +1 V अपॉन 4L. येस येस. पण त्यांनी ती कशाने डिनोट केली कॅपिटल एन या न्यूमेरिकल मध्ये बघा. अरे ओके नाही. कालच मी तुम्हाला लिहून दिलाय. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा कोएफिशिएंट म्हणजे टॉइस क्यू +1. याला आपण काय म्हणतो सांगा हार्मोनिक्स. त्यातला जो क्यू असतो त्याला आपण काय म्हणतो सांगा ओव्हरटोन. याला घेतलं इक्वेशन नंबर 2. आणि मग तुम्हाला म्हणतात टू शो. काय टू शो सांगा काय शो करायचं आहे. कॅपिटल एन इज इक्वल्स किती असतं बोला टॉइस क्यू +1 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट P+1 इंटू किती असतं स्मॉल एन. अरे ओके नाही. बघा ना कॅपिटल एन इज इक्वल्स टू टॉइस क्यू +1 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट P+1 इंटू किती असतं स्मॉल एन. हे तुम्हाला शो करायचं आहे. तिथं सरळ सांगू शकतो आपण बाळांनो काय इक्वेशन नंबर 2 डिवायडेड बाय इक्वेशन नंबर किती असतं 1. सांगा इक्वेशन 2 ची LHS कोण आहे कॅपिटल एन. आणि इक्वेशन 1 ची LHS किती आहे स्मॉल एन इज इक्वल्स टू इक्वेशन 2 ची RHS किती आहे बघा टॉइस क्यू +1 इथे किती असतं V अपॉन किती असतं 4L. आणि इक्वेशन 1 ची RHS किती आहे बोला इट्स P+1 इथे किती असतं V अपॉन ट्वाइस एल. येस. सो कॅपिटल एन डिवाइड बाय स्मॉल एन इज इक्वल्स टू टॉइस क्यू +1 डिवायडेड बाय किती असतं P+1 इन ब्रॅकेट इथं V अपॉन किती असतं बाळांनो 4L डिवाइड बाय V अपॉन काय करायचं ट्वाइस एल. खतम. ओके V अपॉन 4L डिवाइड बाय V अपॉन ट्वाइस एल. सो कॅपिटल एन अपॉन किती असतं स्मॉल एन इज इक्वल्स टू टॉइस क्यू +1 डिवाइड बाय बोला P+1 इन ब्रॅकेट V अपॉन किती असतं बाळांनो 4L डिव्हिजनचं इंटू केलं तर ट्वाइस एल डिवाइड बाय किती असतं V. सो गाइज V गेट्स कॅन्सल LL गेट्स कॅन्सल. सांगा मग काय होईल बोला कॅपिटल एन डिवाइड बाय किती असतं स्मॉल एन इथं असतं टॉइस क्यू +1 डिवाइड बाय किती असतं बोला P+1. आणि इथं काय राहिलं सांगा 2 1 जा 2 2 जा म्हणजे किती असतं 1/2. सो कॅपिटल एन इज इक्वल्स टू किती असतं टॉइस क्यू +1 डिवाइड बाय 2 इन ब्रॅकेट किती असतं P+1 आणि डिवाइड बाय स्मॉल एन तिकडे जाईल. चला ठोको तिथे लिहिलाय ते पण थोडं डिफिकल्ट भाषेत दिलाय त्यांनी. हा खूप इझी भाषेत मी करून दिलाय तुम्हाला. चला करा. काल तुम्हाला शिकवलाय की नाही. फक्त एकच चेंज झालं की त्यांनी या क्वेश्चन मध्ये एनओला स्मॉल एन घ्या म्हटलं ओपन पाईपला आणि एनसीला कॅपिटल एन म्हण. ते त्यांचेच डिनोशन्स आपल्याला यूज करावं लागते. चला घ्या लिहून लवकर.
फटाफट. हा, या 9 आणि 10 तारखेला अब्सेंट राहायचं नाही. 9 तारखेला रक्षाबंधन आहे आणि 10 तारखेला संडे आहे. ओके, तर आकाश सर सेमीकंडक्टर टॉपिक सुरू करणार आहे. तेव्हा ऑब्व्हियसली एंट्रन्सचे लेक्चर राहतीलच. मराठीत बोलताय, त्यामुळे मी फ्रायडेला तुमची डेरिव्हेटिव्हची टेस्ट ठेवली आहे, ती संडेला नाही ठेवली. कारण एंट्रन्सचे लेक्चर राहतील तेव्हा एंट्रन्सचे लेक्चर मी कमी नाही होऊ देणार. आणि आकाश सर काय घेतील? सेमीकंडक्टर टॉपिक. म्हणजे 9 आणि 10, नंतर 16 आणि 17, नंतर 23 आणि 24 काहीतरी. सॅटर्डे संडे सॅटर्डे संडे सॅटर्डे संडे आकाश सर तुम्हाला सेमीकंडक्टर टॉपिक फिजिक्सचा कंप्लीट करून देतील. ते तसंही ते शिकवत असतात दरवर्षी. ते मला म्हणजे सेमीकंडक्टरचं स्पेलिंग लिहिता येत नाही. खरंच नाही. हा, खरंच नाही येत. तर सर शिकवतात, एकदम छान शिकवतात. ठीक आहे, ते थोडं 11वीच्या सेमीकंडक्टरची रिव्हिजन करून घेतील तुमची थोडी. 11वीला होता ना, त्यांनी शिकवला होता तो. तर ते काही लोक नवीन आहेत, तर तुमची एकदा रिव्हिजन करून देतील. तर तेव्हा अब्सेंट राहू नका. नाही तर रक्षाबंधन आहे. हा, तर ते रक्षाबंधन क्लास वगैरे झाल्यावर सेलिब्रेट करा. काही तुमच्या बहिणी भाऊ पडून नाही जाणार आहे, तुमच्या बहिणी पडून नाही जाणार आहे आहेत. आणि बाकी मुलांनो बिलकुलही घाबरू नका की सर ते रक्षाबंधनला उगाच मुली राखी घेऊन येतील, आमची न इच्छा असताना हात पुढे करायला लावतील. तर त्याची जबाबदारी मी घेतो. माझ्याकडे धावत यायचं. मुलींनो फालतूच्या राख्या आणायच्या नाही. मानलेला भाऊन मानलेली बहीण. ओके, काही गरज नाही फालतूपणा करायची. हा, जे आहे ते रिलेशन टिकवा. ते रिलेशन टिकवणं होत नाही. मानलेला भाऊन मानलेली बहीण. समजलाय का? मराठीत बोलताय, समजताय? हा, तर बाळांनो डोंट बी अनसिक्युअर्ड. ओके, काही घाबरू नका. काही वाटलं तर माझ्याजवळ धावत यायचं. हा हा, सकाळी सकाळी छानपैकी क्लास घेऊन घेऊ. नंतर मग तुम्ही 10-11 नंतर रक्षाबंधन सेलिब्रेट करा, है ना. 10-11 वाजेपर्यंत आपण क्लास संपवून टाकू. चालेल? हा, हो. ए लवकर. झालाय? नेक्स्ट. बस बर. हा, हो अगदी बरोबर. लक्ष द्यायचं इकडे. हा, आता लक्षात ठेवा आपण काय शिकलो. जेव्हा पाईप क्लोज ॲट वन एंड आणि पाईप ओपन ॲट बोथ एंड असतो, तेव्हा क्लोज एंडला नेहमी नोड तयार होत असतो आणि ओपन एंडला अँटी नोड्स. ओके, आता कसं असतं माहितीये का? अँटी नोड्स कुठे तयार व्हायला पाहिजे? एक्झॅक्टली ॲट ओपन एंड. एक्झॅक्टली ओपन एंडला अँटी नोड्स तयार व्हायला पाहिजे, पण प्रॅक्टिकली असं होत नाही. लक्ष द्या. म्हणजे मी असं म्हणू शकतो आपण जे शिकलो ते चुकीचं शिकलो. अँटी नोड्स एक्झॅक्टली ओपन एंडला तयार व्हायला पाहिजे, पण ते प्रॅक्टिकली होत नाही. जसं फॉर एक्झाम्पल मला हे सांगा, सपोज हा क्लोज पाईप आहे, विच इज द पाईप विच इज क्लोज ॲट वन एंड. हा, नंतर बाळांनो मला हे सांगा, ही मेन पोझिशन आहे आणि नंतर इकडे लक्ष द्या. Antinodes never form exactly at open end. They will form little distance beyond it. They will form a little distance beyond it. लक्ष द्या बाळांनो. इकडे बघा काय असतं. हे बघा शेवटी इथे अँटीनोडच तयार झालाय आणि इथे नोडच तयार झालाय. सो अँटीनोड आणि नोड मधले डिस्टन्स λ/4 असतो. पण पूर्वी जेव्हा आपण अँटीनोड एक्झॅक्टली ओपन एंडला तयार केला होता, तेव्हा तो λ/4 लेंथ ऑफ पाईप मध्ये ऍडजस्ट झाला होता. पण आता तोच λ/4 लेंथ ऑफ पाईप मध्ये ऍडजस्ट होत नाही, त्यापेक्षा जास्त डिस्टन्स लागते. किती जास्त डिस्टन्स लागते? तर बाळांनो ओपन एंड पेक्षा जास्त वर जातं आणि ते डिस्टन्स असतं ई, आणि त्या ई ला म्हणतात बाळांनो एंड करेक्शन. काय म्हणतात? एंड करेक्शन. हे लक्षात ठेवा. अँटीनोड एक्झॅक्टली कुठे तयार व्हायला पाहिजे? ओपन एंडला. पण अँटीनोड कधीच ओपन एंडला तयार होत नाही. ते विल फॉर्म लिटल डिस्टन्स बियॉन्ड इट. त्याचं रिझन काय? मला हे सांगा, जेव्हा आपण म्हणतो अँटीनोड्स आर अ पॉइंट ऑफ मिनिमम व्हायब्रेशन की मॅक्सिमम व्हायब्रेशन? मॅक्सिमम. मग मला हे सांगा, त्या ए पॉइंटला व्हायब्रेशन मॅक्सिमम असलं पाहिजे एअरच्या पार्टिकलचं. पण ते एअरचा पार्टिकल ती ट्यूब म्हणजे सॉलिडच्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये असते. जर का सपोज त्या एअरचा पार्टिकल सॉलिडच्या पार्टिकलच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल, तर त्या दोघांमध्ये कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन की अडिसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन? अडिसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि अडिसिव्ह फोर्स ऑफ रिपल्शन नाही, अडिसिव्ह फोर्स ऑफ
अट्रॅक्शन म्हणजे हा सॉलिडचा पार्टिकल त्या एअरच्या पार्टिकलला अट्रॅक्ट करून ठेवतो. आणि जर का अट्रॅक्ट करत असेल तर व्हायब्रेशन वाढणार की कमी होणार? कमी होणार. अट्रॅक्शन आहे ते पकडून धरतो ना. त्यामुळे लक्षात ठेवा त्या दोघांचा कॉन्टॅक्ट कधीच येऊ देत नाही, येऊ द्यायला नाही पाहिजे. आणि तो कॉन्टॅक्ट न येऊ द्यायला पाहिजे त्यासाठी तो एअरचा पार्टिकल अँटीवर्ड तिथं एक्झॅक्टली ओपन एंडला तयार होत नाही, लिटल डिस्टन्स बियॉन्ड इट, लिटल डिस्टन्स बियॉन्ड इट, त्याच्यापेक्षा वर. आणि ती किती डिस्टन्स असतं तर ती असतं ई. किती? ई. आणि ती ई म्हणजे असतं एंड करेक्शन. आणि एंड करेक्शन असतं 0.3 टाइम्स ऑफ डी. एंड करेक्शन असतं 0.3 टाइम्स ऑफ डी. आणि डी म्हणजे असतं इनर डायमीटर ऑफ पाईप. सांगा डी म्हणजे काय असतं? पाईपचा आउटर डायमीटर की इनर डायमीटर? इनर. आता आपले फॉर्म्युले चेंज होणार सगळे. कसे सांगतो? शेवटी अँटीवर्ड आणि नोडच आहे. अँटीवर्ड आणि नोडच आहे. अँटीवर्ड आणि नोड λ/4. λ/4 कशात ऍडजस्ट झालं? एल मध्ये. आता मला हे सांगा λ/4 कशात ऍडजस्ट झालं? एल की एल प्लस ई मध्ये? बोला ना. पहिले λ/4 बरोबर एल मध्ये ऍडजस्ट झालं. आता तेच λ/4 एल प्लस ई मध्ये ऍडजस्ट झालं. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला चेंज होईल. काय फॉर्म्युला होईल? व्ही डिवायडेड बाय किती असतं? 4. ओके, पहिले फक्त लेंथ एल होती, आता तेवढ्यासाठी लेंथ किती आहे सांगा? एल प्लस ई. मग सर नेमका कुठला फॉर्म्युला करेक्ट आहे? हा की हा? न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना कधी कधी आपल्याला हे फॉर्म्युला यूज करायचे, कधी कधी हे फॉर्म्युला यूज करायचे. हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा? विदाउट कन्सिडरिंग एंड करेक्शन. आणि हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा? कन्सिडरिंग एंड करेक्शन. पुन्हा एकदा बोला. हा फॉर्म्युला केव्हा यूज करायचा? विदाउट कन्सिडरिंग एंड करेक्शन. आणि हा कन्सिडरिंग एंड करेक्शन. झालं. नंतर इकडे या. हे झाला पाईप क्लोज ॲट वन एंड. आता पाईप ओपन ॲट बोथ एंड असेल तर आवाज नको रे. हा, आवाज नको, इकडे लक्ष द्या. हा, इथे अँटीनोड. अँटीनोड कुठे तयार व्हायला पाहिजे? एक्झॅक्टली ओपन एंडला. पण ते एक्झॅक्टली ओपन एंडला तयार होत नाही, लिटल डिस्टन्स बियॉन्ड. आणि आता मला हे सांगा पाईप ओपन ॲट बोथ एंड मध्ये ओपन एंड किती आहे? एक आहे की दोन आहेत? दोन. मग मला हे सांगा इथे अँटीनोड, इथे नोड असतो आणि इथे अँटीनोड. अँटीनोड आणि नोड λ/4 म्हणजे किती असतं? λ/4 प्लस λ/4 2 λ/4 म्हणजे λ/2 आहे ते शेवटी. फक्त फरक काय पडला? हा λ/2 एक्झॅक्टली लेंथ एल मध्ये ऍडजस्ट झालं. आता मला हे सांगा एट करेक्शन एक आले की दोन आले? दोन. एक वर आणि एक खाली. म्हणजे किती आलं सांगा? एल प्लस ई प्लस ई. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती असतं बोला? व्ही अपॉन किती असतं? ट्वाइस एल. आणि सांगा हा λ/2 त्या एल मध्ये ऍडजस्ट झाला आणि तोच λ/2 आता कशात ऍडजस्ट झाला? एल मध्ये की एल प्लस ई मध्ये? एल प्लस ई. तर मला हे सांगा 2 मध्ये काय करायचं? एल प्लस ई. व्ही ट्वाइस एल प्लस किती असतं? ट्वाइस ई. ओपन पाईप आणि हा कोण? क्लोज पाईप. करेक्ट आहे. म्हणजे आपण पहिले शिकलेलो फॉर्म्युले चुकीचे नाही आहेत, पण प्रॅक्टिकली हे असे आहेत. मग न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना हे फॉर्म्युले यूज होतील. हे विदाउट कन्सिडरिंग एंड करेक्शन. कन्सिडरिंग एंड करेक्शन. चला नोट्स काढा. चला नोट्स एंड करेक्शन करा लवकर. हा, आता एंड करेक्शनला तिथं फॉर्म्युले लिहिले आहेत बरोबर आहे? हे बघा दिसतंय का फॉर्म्युले? N1 इज इक्वल टू व्ही अपॉन, बघा पेज नंबर 11 वर बघा आहे. आणि खाली सुद्धा दिलाय बघा, आहे ना? त्याच्या डायग्राम्स काढून घ्या बाजूला. चला कुठल्या डायग्राम्स काढा? या की या एंड करेक्शन वाल्या लवकर फास्ट. ईच व्हॅल्यू किती असतं? 0 की 0.3 डी. त्याचा डी कोण असतं? डायमीटर की इनर डायमीटर? इनर डायमीटर ऑफ द ट्यूब. लिहा लवकर.